नमस्कार, मी समीक्षा भेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. मूर्ख माणूस आहे तो. आमच्या मुलांनी व्यवसाय करायचा नाही का? आमची मुलं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली नाहीत. अगोदर विषय माहिती करून घ्यावा, त्यानंतर बोला. मंत्री संजय शिरसाट यांचा खासदार संजय राऊतांना टोला. तर त्या दरोड्यात 5.5 किलोपेक्षा अधिक सोनं आणि गेलेला मुद्देमाल अजून सापडलेला नाही. याची चौकशी झाली पाहिजे. पालकमंत्री संजय शिरसाट यांचं शहर पोलिसांना आदेश. आता पाहूयात सविस्तर बातम्या. त्या दरोड्यात 5.5 किलोपेक्षा अधिक सोनं गेलं असून दरोड्यात गेलेला मुद्देमाल अजून सापडलेला नाही. याची चौकशी झाली पाहिजे. याबाबत पोलीस आयुक्तांसोबत बैठक करून या प्रकरणातील सर्व बाबी जाणून घेणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने सोनं गेले 5.5 किलोपर्यंत 32 तोळे ताब्यात आले. मी त्या संदर्भातच मी आता सांगितलं की मी स्वतःच पोलीस कमिशनर एक तर बोलून घेईल किंवा मला तिकडून त्या साईडला काम असल्यामुळे पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये जाणार आहे आणि त्या प्रकरणाची पूर्ण चौकशी सुद्धा करणार. मुळामध्ये मला जी माहिती आहे सोनं त्याच्यापेक्षा जास्त गेलं असावं, परंतु जे काही अधिकृतपणे त्याच्या रेकॉर्ड होतं ते सोनं फक्त समोर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते का मिळालं नाही किंवा त्याचं काय गती हे मी पोलिसांना निश्चित केलं. कारण तुम्ही पोलिसांना धारेवर धरल्यानंतर पोलीस जास्त ऍक्टिव्ह मोडवर आहेत आणि कामात बदल होत असं मला वाटतं. निश्चित बदल झाला पाहिजे. आपण या शहराचे रक्षण करते आहोत. सर्वसामान्य माणूस भीतीच्या दडपणाकडे का असावा, का त्याला पोलीस माझ्या बरोबर आहेत असं का वाटू नये म्हणून मी केलेलं वक्तव्य. मला वैयक्तिक त्याच्यात काय इंटरेस्ट होता आणि मला वाटतं त्याच्यानंतर पोलीस ऍक्टिव्ह पण झालेले आहेत आणि आता 2-3 दिवसामध्ये चोरीच्या घटना मला वाटतं ऐकायला कमी मिळत आहेत. असं जर पोलिसांचा धाक असला तर या शहरातली गुंडगिरी हे अद्याप झाल्याशिवाय राहणार नाही. विट्स हॉटेलचा लिलाव 7 वेळा झाला. हॉटेल माझ्या मुलानं विकत घेतले असं सांगितलं गेलं. मात्र त्यामध्ये माझा मुलगा एकटा नसून त्यात 5 पार्टनर आहेत. त्यातील 50% बँक लोन देणार आहे आणि उर्वरित 50% रक्कम सर्व 5 पार्टनर मिळून भरणार आहेत. आमच्या मुलांनी व्यवसाय करायचा नाही का? आमची मुलं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली नाहीयेत. अगोदर विषय माहिती करून घ्या, त्यानंतर बोला, असा टोला सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला है. देखिए, संजय राउत ये बकवास आदमी है, वो बकवास बातें करते रहता है. विट्स होटल के बारे में मैं स्पष्ट तौर से आपको कहना चाहता हूँ, इसका लिलाव इसके पहले भी 6 बार करने की कोशिश सरकार ने की, महसूल विभाग, वो भी कोर्ट के आदेश के तहत ये 7वीं बार लिलाव हो रहा था. अब इसमें सिर्फ हुआ कैसा, ट्विस्ट कैसा आया, तो ये जो प्रॉपर्टी है उसमें मेरा बेटा और 4-5 लोग मिलके इन्होंने प्रॉपर्टी लेने की कोशिश की. पहला जो पड़ाव जो रहता है वो पैसे डिपॉजिट करने का रहता है, जो कुछ 2%, 5% रकम रहती है. उसके बाद बोली होने के बाद जब मिलता है, अगर उनको मिला है तो 25% रकम में 30 दिनों में भरनी चाहिए और बाकी रकम जो है वो 3 महीने में भरना है. अब ये जो पीरियड है, ये पीरियड में जो भी प्रॉपर्टी, कोई भी प्रॉपर्टी अगर आप खरीदते हैं तो उसका 75% लोन ये बैंक से दिया जाता है. अब बैंक उनको 50 से 55 करोड़ रुपए लोन देने के लिए तैयार है. अब बताइए उसमें कितने पैसे बचे? तो ये 5 में डिवाइड होके ये लोग बिजनेस करना चाहते हैं. कोई मराठी आदमी या तो कोई भी 5 लोग मिलकर अगर एक बिजनेस रन करना चाहते हैं और 10 साल के बाद लोन पूरा खत्म होने के बाद इनको बेनिफिट कब मिलने वाला है? 10 साल के बाद. तो ये वेटिंग पीरियड की अगर किसी में कैपेसिटी नहीं है तो वो नहीं बच जाता. ये मेहनत करना चाहते उसके ऊपर ये आरोप लगा रहे महाशय और फिर बोलते मराठी माणसावर अन्याय झाला. अरे पागलो, हिम्मत करके देखो, दलाली करते हो,
परसेंटेज खाते हो, वो धंधा हमारे बच्चों ने भी करना चाहिए। इसलिए तुम्हारी दलाली तुम करते बैठो, हम मेहनत से कमाएंगे, मेहनत से खाएंगे। इसमें कोई गड़बड़ी अगर लगती है, कोर्ट ने उसके ऊपर मॉनिटर, कोर्ट कर रहा है, यहाँ का हाईकोर्ट उसके ऊपर मॉनिटर कर रहा है, जाओ उनसे बात करो, क्यों कितने कम रकम रखी करके। लेकिन ये जानबूझ के बदनाम कैसा किया जाएगा, मैंने बहुत बड़ा भ्रष्टाचार निकाला है। शहरातील 80% नाले सफाई पूर्ण झाल्याचा मनपा प्रशासनाचा दावा असून नुकत्याच मान्सून पूर्व आलेल्या पावसानं नाल्यात पुन्हा एकदा कचरा साचल्याचं पाहायला मिळालंय। शहरातील नाले सफाई 80% पूर्ण झाली असल्याचा दावा महानगरपालिका प्रशासन करत असलं तरीही बेमोसमी झालेल्या जोरदार पावसामुळे बहुतांश नाल्यात कचरा वाहून आल्यामुळे परिस्थिती जैसे थे असल्याचं दिसून येत आहे। महानगरपालिकेच्या प्रशासन दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मान्सून पूर्व तयारी अंतर्गत नाले सफाईचं काम हाती घेण्यात आलं होतं, परंतु मे महिन्याचा दुसऱ्या आठवड्यात बेमोसमी जोरदार पाऊस सुरू झाला आणि मान्सून पूर्व पाऊस पण दाखल झाला असल्यानं नाले सफाईची प्रशासनाची धांदल उडाली आहे। तरी मनपा प्रशासनानं 20 मे पर्यंत शहरातील 80% नाल्याची सफाई केली असल्याचा दावा केलाय। येत्या 8 दिवसात 100% नाल्याची सफाई पूर्ण करण्यात येणार असून या सफाईसाठी गेल्या काही वर्षांपासून मनपा प्रशासन स्वतःची यंत्रणा, जेसीबी, पोकलँड व काही भागात मनुष्यबळाचा वापर करून सफाईचं काम केलं जात आहे। पण गेल्या काही दिवसांपासून शहरात जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं नाले सफाई झालेल्या भागात पुन्हा पावसानं गाळ कचरा साचला जात आहे। त्यामुळे नाल्यातील मोठ्या पाईपमध्ये गाळ जमा झालेलं दिसून येत आहे। नाले व नदी काढी वसाहतीमध्ये या पाण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। यावर्षी पावसानं लवकरच हजेरी लावल्यानं मनपा प्रशासन नाले सफाईत अडचणी निर्माण झाल्यामुळे पुढील वर्षीपासून एप्रिल महिन्यात नाले सफाईचं काम सुरू करण्याचे निर्देश मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरात मागील काही दिवसांपासून 4 महिला या गर्दीमध्ये बसमध्ये चढताना महिलांच्या गळ्यातील पर्समधील मौल्यवान वस्तू चोरतात, तसंच बसमध्ये ठेवलेल्या बॅगीमधून दागदागिने व पैसे चोरत असल्याचं उघडकीस आलं असून छायाचित्रात दिसणाऱ्या महिलांबाबत काही माहिती असल्यास छावणी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या वतीनं करण्यात आलंय। सदर छायाचित्रामध्ये दिसणाऱ्या महिला या बुरट्या चोऱ्या करत असल्याचं उघडकीस आलंय। त्यांची नावं रोशनी महेश छटू वय 20 वर्ष राहणार इटकी पेटी सोलापूर, सपना रमेश छटू वय 22 वर्ष राहणार किटकी पेटी सोलापूर, कमला राजू छटू वय 21 वर्ष राहणार इटकी पेटी सोलापूर आणि दीपा कल्याण छटू वय 19 वर्ष राहणार इटकी पेटी सोलापूर अशी आहेत। मागील काही दिवसात शहरात बुरट्या चोऱ्या निष्पन्न झाल्या असून त्या छत्रपती संभाजीनगर शहरात मागील काही दिवसांपासून गर्दीमध्ये बसमध्ये चढताना महिलांच्या गळ्यातील पर्समधील मौल्यवान वस्तू चोरतात, तसंच बसेसमध्ये ठेवलेल्या बॅगांमधून दागदागिने व पैसे चोरत असल्याचं उघडकीस आलं असून छायाचित्रात दिसणाऱ्या महिलांबाबत काही माहिती असल्यास छावणी पोलीस ठाणे 024022405554 आणि मोबाईल क्रमांक 9823225538 वर छावणी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या वतीनं करण्यात आलंय। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। SSC, HSC, डिप्लोमा किंवा BSc पूर्ण केलाय, मग आता तुमचं करिअर होणार जबरदस्त। सिपेट म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ही भारत सरकारची नामांकित स्वायत्त संस्था घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी। ॲडमिशन सुरू होत आहेत शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 साठी। AICTE अप्रूव्ड कोर्सेस आणि एक्सलंट प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड म्हणजेच शिक्षणही दर्जेदार आणि नोकरीची देखील खात्री। ऑल इंडिया सिपेट ॲडमिशन टेस्ट 2025 साठी आजच अप्लाय करा आणि प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये तुमचं भविष्य उज्ज्वल करा। सिपेट मध्ये आहे दर्जेदार कोर्सेस, डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेस्टिंग, पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाइन विथ CAD आणि CAM। पात्रता 10वी, 12वी, डिप्लोमा किंवा BSc। तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असलात तरी इथे तुमच्यासाठी कोर्स आहे। स्कॉलरशिप उपलब्ध आहे।
मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा सुद्धा आहे। या तारखा अगदी लक्षात ठेवा। अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 मे 2025। सिपेट ऍडमिशन टेस्ट आहे 8 जून 2025 ला। कोर्स सुरू होण्याची तारीख आहे 14 जुलै 2025। तर आजच अप्लाय करा सिपेटच्या वेबसाईटवरती किंवा अधिक माहितीसाठी 93 73 68 79 15 93 25 68 79 02 93 25 68 79 03 97 63 31 09 45 या क्रमांकावरती संपर्क साधा। सिपेट विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम करत आहे। प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचंय तर एकच नाव म्हणजे सिपेट। आजच आपला प्रवेश निश्चित करा। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दाता। माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं। रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता। तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो। त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय। आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात। रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते। क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे। आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत। ते घरापासून दूर असतात, काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात। तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात। इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी, खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही। रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात। त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते। रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे।
हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें। ब्रेक नंतर आपलं स्वागत। शहर पोलीस दलातील शहर वाहतूक शाखेच्या वतीनं शहरात विविध ठिकाणी छापेमारी करत सुमारे 10 ठिकाणी जुगार आणि अन्य अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली आहे। वाहतूक सुरळीत करता करता त्यांनी अशा पद्धतीनं आपलं कर्तव्य बजावून अवैध धंदे करणाऱ्यांना सळो की पळो करून सोडलाय। सदर कारवाईबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर विवेक जाधव यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। माननीय दिनांक 26/5/2025 रोजी माननीय पोलीस आयुक्त साहेब प्रवीण पवार सर यांनी आम्हाला बोलून आम्हाला काही लोकेशन दिले आणि त्या ठिकाणी ऑनलाईन लॉटरी चालत आहे या अनुषंगाने आम्हाला रेड करण्यासाठी सांगितले। साहेबांच्या आदेशाने शहरामध्ये 3 ठिकाणी रेड करण्यात आली। एक लोकेशन छावणी पोलीस स्टेशन हद्दीत होते आणि 2 लोकेशन पुंडलिकनगर पोलीस स्टेशन हद्दीत होते। छावणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केलेल्या रेडमध्ये आम्ही स्वतः हजर होतो। आम्ही डॉक्टर विवेक जाधव यांनी रेड केली असता 4 ऑनलाईन लॉटरीचे दुकानं आम्हाला तिथे भेटले आणि एक 5व्या दुकानामध्ये रेड केली असते। तिथे पत्ते खेळताना आम्हाला लोक मिळून आले। आम्ही 4 लोकांना तिथे पत्ते खेळताना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 4,05,000 रुपये रोख व 4,65,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केला व इतर जे 4 ठिकाणी आम्ही लॉटरीच्या रेड केल्या छावणी पोलीस स्टेशन हद्दीत त्या ठिकाणी आम्ही एकूण 1,90,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत करून संबंधितावर आम्ही छावणी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच पुंडलिकनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका ठिकाणी डिसूजा वाईन शॉप बाजूला API मिरदे छावणी वाहतूक शाखा यांनी रेड केली असता त्या ठिकाणी त्यांना ऑनलाईन लॉटरी खेळताना मिळून आले। त्यांनी पुंडलिकनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सदर इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। आणि तिसरी रेड ही मोदक हॉटेलच्या समोर लॉटरी सेंटरवर करण्यात आली। त्या ठिकाणी रेड ही API हरेश्वर घुगे यांनी केलेली आहे आणि त्या ठिकाणी 35,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून चालक मालक विरुद्ध पोलीस स्टेशन पुंडलिकनगर येथे गुन्हा दाखल केलेला आहे। सर्व पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर हे नेहमीच अवैध धंद्याविरुद्ध कडक मोहीम घेत असतात। त्या अनुषंगाने ते प्रत्येक ठिकाणी रेड करण्यासाठी विविध शाखेचे अधिकारी कर्मचारी पाठवत असतात। गुन्हे शाखा सध्या एन्काउंटरच्या गुन्ह्यामध्ये व्यस्त असल्याने त्यांनी आम्हाला वाहतूक शाखेला आदेशित केल्याने आम्ही या ठिकाणी प्रवीण पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली रेड केलेली आहे। या एकंदरीत आम्ही छावणीमध्ये रेड केली असता शहर वाहतूक शाखा 2चे आम्ही स्वतः तसेच PSI उत्तरेश्वर मुंडे, ASI जाधव, हेड कॉन्स्टेबल दुर्लत आणि मेहर असे हजर होते। तसेच API मिरदे यांच्यासोबत PSI गोरे व 2 अंमलदार होते आणि API हरेश्वर घुगे यांच्यासोबत 3 अंमलदार होते। आम्ही एकूण या कारवाईमध्ये एकूण टोटल 7 रेड केलेले आहेत आम्ही, ज्यातले 5 पोलीस स्टेशन छावणी हद्दीत व 2 पोलीस स्टेशन पुंडलिकनगर हद्दीत केलेले आहे। या ठिकाणी आम्ही जवळपास 7.5 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला असून आम्ही 10 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत। 28 मे रोजी शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहामधील विद्यार्थिनींनी मेसचं जेवण चांगलं मिळत नसल्या कारणानं मेसचे डबे बाहेरून मागितले। यामुळे चक्क त्यांना 300 रुपये दंड आकारण्यात आलाय। त्यानंतर विद्यार्थिनींनी वरिष्ठांना भेटून वरील सर्व प्रकार समजून सांगितला। मेस चालकावर लवकरात लवकर कारवाई करा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराच यावेळी विद्यार्थ्यांनी दिला आहे। शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिशय हीन दर्जाचं त्या ठिकाणी वसतिगृहामध्ये मुलींना जेवण दिलं जातं। त्या समस्या विद्यार्थिनींनी आमच्याकडे मांडलेल्या आहेत, त्याचे स्क्रीनशॉट देखील विद्यार्थिनींनी आम्हाला दिलेले आहेत। अतिशय मनमानी पद्धतीचा कारभार या ठिकाणी चालू आहे। जे हॉस्टेल संपल्यानंतर मुलींच्या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी गावाला गेल्यानंतर जो मनमानी कारभार याच हॉस्टेलमध्ये तुम्ही मेस लावा आणि नाही लावली तर 300 रुपये प्रमाणे प्रति विद्यार्थिनी प्रतिदिवस दंड अतिशय मनमानी प्रकार आहे। आणि जर यानंतर या वसतिगृहात ज्या मेसमध्ये यापुढे जर उच्च दर्जाचं जेवण त्या ठिकाणी दिलं गेलं नाही तर याची सखोल चौकशी करावी आणि जर हे मेसचं कॉन्ट्रॅक्ट जर दिलेलं असेल कंत्राटी पद्धतीनं तर कॉन्ट्रॅक्ट तात्काळ रद्द करावं आणि जो उच्च दर्जाचं जेवण त्या ठिकाणी देईल त्याला ते देण्यात यावं। आणि जर हे थांबलं नाही
तर आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा इशारा आज या ठिकाणून देत आहोत आणि भविष्य काळात विद्यार्थिनींना कोणत्या प्रकारची गैरसोय या ठिकाणी होणार नाही याची काळजी कॉलेज प्रशासनाने. हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आहे जे आपल्या मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. या महाविद्यालयाचं आपण प्रकरण हे ताजं असताना या महाविद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना मेसचं जेवण कंपल्सरी लावा, अन्यथा तुम्हाला दंड लावण्यात येईल असं बंधन या प्रशासनाच्या वतीने टाकण्यात आलं होतं. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी या मेसचं जेवण का लावावं? अत्यंत निकृष्ट दर्जाचं जेवण या ठिकाणी मेस चालक आणि ते हॉस्टेलचं प्रशासन विद्यार्थिनींना देत आहे. हे आपण बघू शकता की आमच्याकडे फोटोद्वारे विद्यार्थिनींनी तक्रार केलेली आहे की अत्यंत निकृष्ट दर्जाचं त्या ठिकाणी जेवण आहे. त्या जेवणामध्ये अक्षरशः आळ्या निघतायत, अजिबात हायजीन त्या जेवणामध्ये नाहीये. म्हणजे असं जेवण तुम्ही विद्यार्थ्यांना देणार आहात का? आणि हे जेवण घेण्यासाठी बंधन करणार आहात का? त्या ठिकाणी प्रशासनाने आणि वॉर्डनने त्या ठिकाणी विद्यार्थिनींना बंधन टाकलं की हे जेवण तुम्ही घ्या. हे जेवण जर तुम्ही घेतलं नाही तर 300 रुपये प्रमाणे तुम्हाला दंड भरावा लागेल आणि विद्यार्थिनींच्या परीक्षा संपलेल्या असताना त्या वसतिगृह सोडून जाताना त्या ठिकाणी दंड न दिल्यास तुम्हाला वसतिगृहातून जाता येणार नाही असं बंधन त्या ठिकाणी महाविद्यालय प्रशासनाच्या वतीनं टाकण्यात आलं. आज आम्ही प्राचार्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करतोय. या ठिकाणी आम्ही वसतिगृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु महाविद्यालय प्रशासन आम्हाला त्या ठिकाणी पोहोचू देत नाही. प्राचार्यांशी सखोल चर्चा करून या ठिकाणी त्यांची सखोल चौकशीची आमची मागणी आहे. जर दोषींवर तात्काळ आपण कार्यवाही केली नाही, हे शासनाचं महाविद्यालय आहे आणि शासनाच्या महाविद्यालयात असे गैरप्रकार घडत असतील तर निषेधार्थ आहे, लाजिरवाणी बाब आहे. जर दोषींवर कार्यवाही झाली नाही तर या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना घेऊन करणार आहोत, याची नोंद महाविद्यालय प्रशासनाने घ्यावी. केळगाव तालुका सिल्लोड येथील श्री क्षेत्र मुर्डेश्वर देवस्थानचे पीठाधीश परमपूज्य ब्रह्मालीन बालयोगी काशीगिरी महाराज यांच्या 7व्या पुण्यतिथी निमित्त शहरातील आमदार अब्दुल सत्तार यांचं जनसंपर्क कार्यालय सेना भवन इथं अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय. केळगाव तालुका सिल्लोड येथील श्री क्षेत्र मुर्डेश्वर देवस्थानचे पीठाधीश परमपूज्य ब्रह्मालीन बालयोगी काशीगिरी महाराज यांच्या 7व्या पुण्यतिथी निमित्त शहरातील आमदार अब्दुल सत्तार यांचं जनसंपर्क कार्यालय सेना भवन इथं अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात परमपूज्य काशीगिरी महाराज यांच्या प्रतिमेस आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी परमपूज्य काशीगिरी महाराज यांच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता. याप्रसंगी सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापेसर, माजी सभापती रामदास पालोदकर, हभप रामेश्वर महाराज पवार, शिवशारदा शिक्षण संस्थेचे सचिव कृष्णा लहाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख दुर्गाबाई पवार, शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर अग्रवाल, तालुका प्रमुख मारुती वराडे, क्रूबा समितीचे संचालक राजाराम पाडळे, नॅशनल सहसुतगिरणीचे संचालक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, राजेंद्र ठोंबरे, सयाजीराव वाघ, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जयस्वाल, संजय डमाळे, माजी उपनगराध्यक्षा संजय आरके, माजी नगरसेवक जितेंद्र आरके, प्रशांत क्षीरसागर, प्रशांत जोशी, युवा सेनेचे शिवा टोंपे, कुणाल सहारे, सुनील पांडुरंग दुधे, फहीम पठाण, मानसिंग राजपूत, जगन्नाथ कुदळ, भावराव दुधे, नाना पांढरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविकांची उपस्थिती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रसंत गाडगे महाराज ग्रामीण समस्या संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉक्टर प्रशांत अमृतकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रसंत गाडगे महाराज ग्रामीण समस्या संशोधन केंद्राच्या संचालकपदी डॉक्टर प्रशांत अमृतकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक म्हणून ते कार्यरत असून कुलसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभारही वर्षभरापासून त्यांच्याकडेच आहे. या पदावर कार्यरत असलेल्या डॉक्टर राम चव्हाण यांची मुक्तानंद महाविद्यालयात प्राचार्यपदी नियुक्ती झाल्यामुळे सदर पद रिक्त झालं. या पदावर माननीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी डॉक्टर अमृतकर यांची नियुक्ती केली. डॉक्टर अमृतकर हे गेल्या 25 वर्षापासून अध्यापन संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. तसंच पंचायत राज व ग्रामविकास हा त्यांच्या PhD संशोधनाचा विषय असून विद्यापीठ अनुदान आयोगाचा याच विषयावरील प्रकल्प त्यांच्याकडे सध्या सुरू आहे. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. मूर्ख माणूस आहे तो. आमच्या मुलांनी व्यवसाय करायचा नाही का? आमची मुलं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली नाहीत. अगोदर विषय माहिती करून घ्यावा, त्यानंतर बोला. मंत्री संजय शिरसाट यांचा खासदार संजय राऊतांना टोला. तर
तर त्या दरोड्यात 5.5 किलोपेक्षा अधिक सोनं आणि गेलेला मुद्देमाल अजून सापडलेला नाही, याची चौकशी झाली पाहिजे. पालकमंत्री संजय शिरसाट यांचं शहर पोलिसांना आदेश. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.